नमस्कार मित्रांनो, आज आपण संख्या व संख्यांचे प्रकार बघणार आहोत. संख्या व संख्यांच्या प्रकारामध्ये भरपूर संख्यांचे प्रकार असतात. त्यामध्ये तुम्हाला स्टार्टिंगला भेटेल नैसर्गिक संख्या, त्याच्यानंतर पूर्ण संख्या, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या, त्याच्यानंतर संयुक्त संख्या, असे अनंत प्रकार आहेत. त्याच्यानंतर तुम्ही पाहिलेच असतील परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, अशा भरपूर संख्यांचे प्रकार आहेत. पण आपण जे काही आपल्याला महत्त्वाचे वाटतील असे आपण आज बघणार आहोत. आज तुम्ही पाहत असाल मी मुद्दामून फळ्यावर लिहून ठेवले. त्याचं कारण असं की आपण थोडंसं लवकर होतील आणि आपण जास्तीत जास्त संख्यांचे प्रकार आपण या व्हिडिओमध्ये पाहता येतील आपल्याला, म्हणून आपण थोडेसे मी लिहून ठेवले. मी सांगतो तुम्हाला. आता बघा, नैसर्गिक संख्या म्हणजे काय लक्षात असेल तुम्हाला. नैसर्गिक संख्यालाच आपण काय म्हणतो, नॅचरल नंबर्स म्हणतो. नॅचरल नंबर म्हणजेच काय असतात, ज्या संख्या आपण रोजच्या व्यवहारात वापरतो त्या संख्यांनाच आपण नैसर्गिक संख्या असे म्हणतो. म्हणजेच काय, आता बघा, जसे की आपण नैसर्गिक संख्या 1 2 3 4 5 6 आणि ह्या नैसर्गिक संख्या काय असतात, अनंत असतात. आता एक लक्षात ठेवा, हा जो नॅचरल नंबरचा एन आहे त्याच नॅचरल नंबरच्या एनला आपण त्या संख्यांचा जो समूह असतो त्याला काय करतो, आपण दर्शवित असतो. मग नैसर्गिक संख्येचा लक्षात राहावे तुम्हाला, नैसर्गिक संख्याचा जो संच असेल त्या संचाला आपण कशानं दर्शवित असतो, यांना दर्शवित असतो. आणि ज्या संख्या आपण व्यवहारात यूज करत असतो, रोजच्या व्यवहारात आपण जसे तुम्ही दररोज आपण व्यवहारात येतात आपले अंक हे 1 2 3 4 5 6 असे जे अंक येतात त्याच संख्यांना आपण काय म्हणतो, नैसर्गिक संख्या म्हणतो. नैसर्गिक संख्यांनाच आपण काय म्हणतो, मोज संख्या सुद्धा म्हणता येते किंवा म्हणतो आपण मोज संख्या. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचे, आता नैसर्गिक संख्यामध्येचा जो हे आहे की सर्वात लहान नैसर्गिक संख्या, सर्वात लहान नैसर्गिक संख्या काय असते, 1 असते. त्याच्यानंतर सर्वच्या सर्व नैसर्गिक संख्या ह्या काय असतात, धन असतात. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट काय, सर्वात मोठी नैसर्गिक संख्या ही सांगता येत नाही. त्याचं कारण असं की तुम्हाला दाखवले की इथं सर्वात ज्या ह्या नैसर्गिक संख्या ह्या काय असतात, अनंत असतात. त्याच्यामुळं सर्वात मोठी नैसर्गिक संख्या ही आपल्याला सांगता येत नाही. ह्या झाडातूनच नैसर्गिक संख्येच्या बाबतीत. त्याच पद्धतीने आपल्याला दुसरा पॉईंट आहे इथं, पूर्ण संख्या. पूर्ण संख्या, पूर्ण संख्यालाच आपण काय म्हणतो, होल नंबर म्हणतो. जसं आपण नैसर्गिक संख्येचा कॅपिटल अक्षर आहे पहिलं, त्याचं नॅचरल नंबरचं पहिलं अक्षर आहे म्हणून आपण यांना डिनोट करतो, तसं इथं आपण या होल नंबरचा जर डब्ल्यू आहे तर तो जो सेट आहे कशाचा, होल नंबरचा, किंवा आपण त्याला पूर्ण संख्येचा जो समूह आहे किंवा सेट आहे त्याला आपण कशाने डब्ल्यूनं दर्शवित असतो. आता जशी आपण नैसर्गिक संख्येची व्याख्या केली, काय व्याख्या केली आपण, ज्या संख्या आपण रोजच्या व्यवहारात वापरतो त्या संख्याला आपण काय म्हणतो, नैसर्गिक संख्या म्हणतो. तसंच आपण पूर्ण संख्येची पण व्याख्या केलेली. काय, फक्त पूर्ण संख्येची व्याख्या काय की इतर जे तुम्ही हे जी संख्या समूह बघत असाल कशाचा, पूर्ण संख्याचा, तर तो हा काय आहे, हा पूर्ण संख्या ज्या आहेत या साईडच्या त्या संख्या काय आहेत, नैसर्गिक संख्या आहेत. म्हणजे तुम्हाला लक्षात असेल, फक्त मी या नैसर्गिक संख्येचा जो संच आहे इथं बघा, नैसर्गिक संख्येचा जो संच आहे त्या संचामध्ये मी काय केला, फक्त 0 ॲड केलेला आहे. म्हणून मी याची व्याख्या काय केली, जर नैसर्गिक संख्येमध्ये 0 मिळविल्यास मिळणारा जो संख्या समूह आहे त्या संख्या समूहाला आपण काय म्हणतो, पूर्ण संख्या असे म्हणतो. पूर्ण संख्येचा संच आपण कशाने दर्शवत असतो, डब्ल्यूने दर्शवत असतो. आणि पूर्ण संख्येची सुरुवात ही कशापासून होत असते, 0 पासून होत असते. म्हणूनच मी इथे लिहिले की सर्वात लहान पूर्ण संख्या काय आहे, 0 आहे, 0 आहे. आणि त्याच्यानंतर सर्वात मोठी पूर्ण संख्या ही आपल्याला इथे सुद्धा काय सांगता येत नाही, कारण ह्या सुद्धा काय असतात, अनंत असतात. कळतंय, नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या तुम्हाला या पद्धतीनं सांगता येते. मी मुद्दाम अगोदरच लिहून ठेवलं, त्याचं कारण असं की लवकरात लवकर आपल्याला थोड्या जास्ती पद्धतीनं हो, की नैसर्गिक संख्या झाल्या, पूर्ण संख्या झाल्या, तुम्हाला समजले असतील. आपण आता समसंख्या आणि विषम संख्या बघू. तिसरा याचा संख्यांचा प्रकार, तिसरा संख्यांचा प्रकार आहे समसंख्या. समसंख्या, तर समसंख्या काय असतात ते आपण पाहूया. समसंख्या बघा, तिसरा पॉइंट, समसंख्या यालाच आपण इव्हन नंबर म्हणतो, इव्हन नंबर्स. जसं आपण नैसर्गिक संख्येला आणि पूर्ण संख्येला आपण नैसर्गिक संख्येला n आणि पूर्ण संख्येला आपण w न जसं दर्शवित होतो, तसं तुम्ही समसंख्याला कुठल्याही संख्येनं
दर्शवू अक्षरानं दर्शवू शकता. असंच काही नाही की याचा अर्थ ई न दर्शवू असं काही नाही. तुम्ही कुठल्याही अक्षरानं आपण ह्या संच दर्शवू शकतो. आता नैसर्गिक समसंख्या काय असतात? समसंख्येची व्याख्या पण मी लिहितो. ज्या संख्या किंवा ज्या संख्यांना 2 ने पूर्ण भाग जातो, अशा पूर्ण भाग जातो त्या संख्यांना काय म्हणतात? समसंख्या असे म्हणतात. समसंख्या असे म्हणतात. कळत असेल तुम्हाला? समसंख्या असे म्हणतात. 2 ने पूर्ण भाग जाणे म्हणजेच काय? बाकी काही पुरायला नाही पाहिजे. ज्या संख्याला 2 ने पूर्ण भाग जातो त्या संख्याला आपण काय म्हणतो? समसंख्या म्हणतो. मग त्या संख्या कशा असतात? आपण तुम्हाला मी सांगितलं कोणत्याही अक्षराने दाखवू शकता. तुम्ही ए न पण दर्शवू शकता. समसंख्येचा जो संच असतो तो 2 ने पूर्ण भाग जातो म्हणजेच 2, त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर 6, त्याच्यानंतर 8, त्याच्यानंतर 10, त्याच्यानंतर 12, त्याच्यानंतर 14. तशा ह्या सुद्धा काय असतात? अनंत असतात. ह्या काय झाल्या? समसंख्या झाल्या. जसं तुम्ही नैसर्गिक संख्येची सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे पाहिलं, तसं तुम्हाला इथे पण पाहता येईल. सर्वात लहान समसंख्या म्हणलं तर काय येईल? सर्वात लहान समसंख्या म्हणलं तर काय येईल? 2 येईल. तुम्ही इथे घेऊ शकता वाक्य, सर्वात लहान समसंख्या काय असते? 2 असते. बरोबर? सर्वात लहान समसंख्या 2 असते. त्याच्यानंतर समसंख्येमध्ये बघा, 2च्या नंतर 4 आली, 4च्या नंतर 6 आली, 6च्या नंतर 8 आली, 8च्या नंतर 10 आली, 10च्या नंतर 12 आली, 12च्या नंतर 14, 14च्या नंतर 16. या पद्धतीने तुम्हाला 2 2च्या प्रकारे भेटतील. म्हणजेच तुम्हाला काय म्हणता येईल की कोणत्याही 2 क्रमागत पदामध्ये म्हणजेच कोण्या समसंख्येच्या कोणत्याही 2 क्रमागत संख्यामधला फरक जर विचारला तर किती असतो? 2 असतो. म्हणजे तुम्ही ते लिहू शकता 2 क्रमागत समसंख्या मधील फरक कितीचा असतो? 2चा असतो. समसंख्यामधील फरक कोणत्याही 2 क्रमागत पदांचा फरक कितीचा असतो? 2चा असतो. तुम्हाला क्रमागत म्हणजे कळत असेल. क्रमागत म्हणजेच काय? 2च्या नंतर 4, 4च्या नंतर 6, 6च्या नंतर 8. लक्षात असं तुम्हाला इथं 2चा फरक आहे, इथं 2चा फरक आहे, इथं 2चा फरक आहे. याला आपण क्रमागत संख्या म्हणतो. आणि त्याच्यामध्ये कितीचा फरक असतो? 2चा फरक असतो. त्याच पद्धतीनं आता एक लक्षात आलं असेल, तुमचा पहिला पॉईंट काय सांगितलं? सर्वात लहान समसंख्या 2 आहे. कोणत्याही 2 क्रमागत समसंख्येमधला फरक 2 असतो. त्याच्यानंतर आता समसंख्या आहेत की नाही हे ओळखण्यासाठी तुम्हाला काय करावं लागते? समसंख्येच्या एकक स्थानी, आता हे लक्षात आलं असेल तुम्हाला, हे तर एकक स्थानी म्हणजे एकच संख्या आहे. आता बघा इथं काय आलाय? 0 आलाय. इथं किती आलाय? 2 आलाय. इथं किती आलाय? 4 आलाय. म्हणजेच एकक स्थानचा अंक जो आहे तो म्हणजेच हा 0, त्याच्यानंतर हा 2, त्याच्यानंतर हा 4. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचे समसंख्यांच्या एकक स्थानी नेहमीच 0, 2, 4, 6 व 8 हे अंक असतात. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की समसंख्या आहे किंवा नाही हे ओळखायचं असेल तर काय बघायचं तुम्हाला? हे फक्त एवढे अंक बघायचे त्यांच्या एकक स्थानचे. जर एकक स्थानी 0 असेल, एकक स्थानी 2 असेल, एकक स्थानी 4 असेल, एकक स्थानी 6 असेल, एकक स्थानी 8 असेल, ज्या ह्या संख्या जर असतील तर त्या संख्या काय असतात? समसंख्या असतात. हा झाला तुमचा समसंख्या. याच्यानंतर तुमचा चौथा जो पॉईंट आहे तो काय आहे? विषम संख्या. विषम संख्या यालाच आपण काय म्हणतो? ऑड नंबर म्हणतो. ऑड नंबर्स. आता ऑड नंबर्स म्हणजेच काय की जसं तुम्हाला इथे व्याख्या केली आपण, ज्या संख्यांना 2 ने पूर्ण भाग जातो त्या संख्यांना समसंख्या असे म्हणतात. मग इथं काय असणार आहे? त्याच्या उलट असणार आहे. काय असणार आहे? ज्या संख्यांना, इथं पण व्याख्या देतो मी, ज्या संख्यांना 2 ने पूर्ण भाग जात नाही, जात नसेल, त्या संख्यांना काय म्हणतो आपण? विषम संख्या अशी म्हणतो.
विषम संख्या असे म्हणतो किंवा म्हणतात, विषम संख्या असे म्हणतात. ज्या संख्यांना 2 ने पूर्ण भाग जात नसेल त्या संख्यांना आपण काय म्हणतो, विषम संख्या असे म्हणतो. ही एक व्याख्या आहे. याच्या उलट आणखी एक व्याख्या आहे. जर समजा आता जसं मी याच्या उलट सांगितलं फक्त, ज्या संख्यांना 2 ने पूर्ण भाग जातो त्या संख्यांना समसंख्या म्हणतात. ज्या संख्यांना 2 ने पूर्ण भाग जात नाही त्या संख्यांना आपण काय म्हणतो, विषम संख्या म्हणतो. आणखी एक याची व्याख्या लिहू शकतो आपण. जर समजा ज्या संख्यांना आपण 2 ने भागले किंवा 2 ने पूर्ण भाग घातला असता, जर एक बाकी उरत असेल तर त्या संख्यांना सुद्धा आपण काय म्हणतो, विषम संख्या म्हणतो. तसा समसंख्यांचा संच आहे तसा विषम संख्येचा पण संच आहे. मी तुम्हाला सांगितलं समसंख्येचा संच तुम्ही कुठल्याही अक्षरानं ए पासून झेड पर्यंत कुठल्याही अक्षरानं तुम्ही दर्शवू शकता. तसा विषम संख्येचा सुद्धा तुम्ही दर्शवू शकता. याला आपण बी घेतो मी. विषम संख्या इथून समसंख्या 2 पासून स्टार्ट झाली. विषम संख्या काय असतील, 1 पासून. 1 3 5 7 9 11 13 15 काय असतील ते 7 9 7 9 11 13 15 आणि ह्या सुद्धा काय असतात, अनंत असतात. ह्या सुद्धा काय असतात, अनंत असतात. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल, जसं इथं मी सांगितलं सर्वात लहान समसंख्या किती आहे, 2 आहे. मग इथं सर्वात लहान विषम संख्या काय असेल, सर्वात लहान विषम संख्या, विषम संख्या काय असते, 1 असते. 1 असते. त्याच्यानंतर सांगितलं 2 क्रमांकात समसंख्यामधला फरक कितीचा असतो, 2चा असतो. तसा विषम संख्येमध्ये पण फरक असतो. बघा काय असेल, 1 च्या नंतर किती आले, 3 आले. 3 च्या नंतर किती आले, 5 आले. 5 च्या नंतर किती आले, 7 आले. 7 च्या नंतर किती आले, 9. म्हणजे लक्षात असेल तुम्हाला 1 आणि 3 च्या मध्ये 2चा फरक असतो. इथं पण 2चा असतो, इथं पण 2चा असतो, इथं पण 2चा असतो. म्हणजे लक्षात आलं असेल तुम्हाला की विषम संख्येमधल्या म्हणजे क्रमांकात 2 जे पद आहेत, 1 आणि 1 च्या नंतर 3, त्या क्रमांकात संख्या ज्या आहेत त्या क्रमांकात संख्येमधला फरक कितीचा असतो, 2चा असतो. म्हणजे इथं तुम्ही लिहू शकता विषम संख्येमधील किंवा विषम संख्येच्या क्रमागत पदामधील किंवा क्रमागत संख्यामधील फरक, पदामधील लिहिते चालते, पदामधील फरक किती असतो, 2 असतो. त्याचा पण फरक काय असतो, 2 असतो. सर्वात लहान विषम संख्या 1 असते. विषम संख्येचा क्रमागत पदामधला फरक किती असतो, 2चा असतो. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं समसंख्येच्या एकक स्थानी, आता एक बघू आपण समसंख्येच्या एकक स्थानी काय असतील अंक, मी इथे लक्षात ठेवतो. वाटल्यास मी इथे लिहिलो, तिसरा पॉईंट आहे तिथला, विषम संख्येच्या एकक स्थानी काय असतील अंक, 1 असं लिहा वाटल्यास, नेहमीच 1, 3, 5, 7 व 9 हे अंक असतात. हे तुमचं विषम संख्या. लक्षात आलं असेल समसंख्या आणि विषम संख्या. आता बघा समसंख्या झाल्या, विषम संख्या झाल्या, नैसर्गिक संख्या झाल्या, पूर्ण संख्या झाल्या. आपण पुढचे आणखी 1-2 प्रकार बघू. लगेच आपण याच्यानंतर पूर्णांक संख्या बघू. पूर्णांक संख्या म्हणजे काय असतात, पूर्णांक संख्येला आपण इंटिजर्स म्हणतो. ते इंटिजर्सचा काय असतात ते आपण बघूया. इंटिजर्स 5 नंबरचा प्रकार. पूर्णांक संख्या याला आपण इंटिजर्स म्हणतो. आता लक्षात असेल पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्येमध्ये भरपूर फरक असतो. पूर्ण संख्या 0 पासून स्टार्ट होतात आणि पूर्णांक संख्या म्हणजे काय असतात बघा. पूर्णांक संख्या म्हणजे काय असतात, मी याची व्याख्या लिहितो वाटल्यास तुमच्या इथंच. पूर्णांक संख्या बरोबर आता पूर्णांक संख्येमध्ये काय असतं बघा, धनसंख्या पण असतात, ऋण संख्या पण असतात आणि 0 पण असतो. म्हणून इथे लिहितो मी पूर्णांक संख्या बरोबर काय असते, धनसंख्या, धन नैसर्गिक संख्या लिहितो मी, नैसर्गिक संख्या
अधिक अधिक शून्य असतो, अधिक शून्य असतो आणि अधिक विषम किंवा नैसर्गिक संख्येच्या ज्या विरुद्ध संख्या असतात त्या असतात, किंवा आपण डायरेक्ट मी असं लिहितो ऋण संख्या, ऋण संख्या. म्हणजे लक्षात आलं असेल तुम्हाला, पूर्णांक संख्या बरोबर काय असतात, धन नैसर्गिक संख्या, त्याच्यानंतर शून्य आणि त्याच्यानंतर ऋण संख्या. म्हणजे तिन्ही संख्याचा जो समूह असतो त्या तिन्ही संख्येच्या समूहाला आपण काय म्हणत असतो, पूर्णांक संख्या. म्हणजे याची व्याख्या जर घ्यायची म्हटलं तर याला असं लिहिता येईल तुम्हाला, धन नैसर्गिक संख्या कॉमा शून्य आणि ऋण संख्या यांच्या संख्या समूहाला आपण काय म्हणतो, पूर्णांक संख्या असे म्हणतो. व्याख्याची गरज नाही पडणार, मी डायरेक्ट पूर्णांक संख्या घेतो. पूर्णांक संख्या हा जशा आपण नैसर्गिक संख्या यांना दाखवत होतो, होल नंबर्स आपण डबलून दाखवत होतो, तसं तुम्हाला इंटिजर्स कशा दाखवायचे, आयने दाखवायचे. म्हणून आय इज इक्वल टू कशापासून म्हणतो मी तुम्हाला, आणि एक लक्षात ठेवायचे, ह्या ऋण संख्या सुद्धा अनंत असतात. हा जर मी इथून -4 पासून स्टार्ट केलं तर इकडे पण संख्या आहेत, कॉमा -3 कॉमा -2 कॉमा -1 कॉमा 0 1 2 3 4 5 आणि इकडे सुद्धा अनंत असतात, इकडे पण अनंत असतात आणि इकडे सुद्धा अनंत असतात. फक्त या शून्यच्या जो 0 आहे, हा जो शून्य आहे, या शून्याच्या लेफ्ट हँड साईडला निगेटिव्ह नंबर्स असतात. लक्षात ठेवायचे, इथून सुरुवात होत असेल -1 -2 -3 -4 -5 -6 -7 -8 असे वाढत जातील आणि इकडं 1 2 3 4 5 इकडे वाढत जातील. म्हणजे लक्षात ठेवायचं बघा, ह्या संख्या ह्या या साईडला लहान 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 होत असतात. म्हणजेच -1 पेक्षा ही -2 ही लहान असते, -2 पेक्षा -3 ही लहान असते. म्हणजेच या मायनस पासून इकडे ज्या संख्या ज्या आहेत त्या काय होतात, डिक्रीज होत राहतात, म्हणजेच लहान लहान होत राहतात. आणि इकडे काय होतात, इन्क्रीज होतात, म्हणजेच वाढत राहतात, मोठ्या मोठ्या होत राहतात. हे तुमच्या इंटिजर असतात. मग तुम्हाला एक लक्षात ठेवायचे, आता याच्यातली लहान संख्या आणि मोठी संख्या फक्त तुम्हाला एक करावं लागेल, ऋण सर्वात मोठी ऋण संख्या आणि सर्वात लहान धनसंख्या सांगता येईल तुम्हाला. म्हणजे इथे एक मला असं जर वाक्य जर घ्यायची असतील तर मला काय म्हणता येईल, आता इकडची सर्वात लहान जी ऋण संख्या आहे ती सांगता येणार नाही, अनंत असतात. पण सर्वात मोठी ऋण संख्या सांगता येईल. ही जी -1 आहे ही काय आहे, सर्वात मोठी, सर्वात मोठी कोणती संख्या, पूर्णांक संख्या, ऋण पूर्णांक संख्या. मी इथे लिहू शकतो सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या, पूर्णांक संख्या काय असते, -1 असते. कोणती, सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या. लक्षात ठेवायची तुम्हाला, सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या सांगता आली. सर्वात मोठी धन पूर्णांक संख्या सांगता येते का, नाही, कारण ही अनंत आहे तिकडे वाटतंय. पण सर्वात लहान धन पूर्णांक संख्या सांगता येईल. सर्वात लहान धन पूर्णांक संख्या, धन पूर्णांक संख्या काय असते, 1 असते. म्हणजे लक्षात ठेवायचं तुम्हाला, धन पूर्णांक म्हणलं तर लहान सांगायची आणि ऋण पूर्णांक म्हणलं तर मोठी सांगायची. ही जी ऋण संख्या जी आहे ती ही सर्वात मोठी आहे आणि ही जी संख्या 1 आहे ती सर्वात लहान धन पूर्णांक. मी पूर्णांक पण म्हणताना पण काय म्हणजे ऋण पूर्णांक धन पूर्णांक, जो हा 0 आहे तो 0 पण सुद्धा काय आहे, पूर्णांक संख्या आहे. पण या 0ला काय असतो, साईन नसते, धन पण नसतो आणि तो ऋण पण नसतो. या पद्धतीने तुम्हाला सांगता येईल. ही संख्या रेषेवरच्या संख्या तुम्ही बघू शकता. या पद्धतीने तुम्हाला काय म्हणते, पूर्णांक संख्या. यांची जर संख्या जर पाहिली तुम्ही तर तुम्हाला कुठल्याही संख्या इथे येतील, म्हणजे पूर्णांक संख्या या पद्धतीने असतात. एक झालं पूर्णांक संख्या. त्याच्यानंतर आपण पुढचा एक पॉईंट बघू, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या. एवढे आपण एक चॅप्टर आजच्या याच्या पुढे बघून घेऊ. त्याच्यानंतर आपण परिमेय संख्या बघू. 5वा प्रकार झाला 6 नंबरचा प्रकार, परिमेय संख्या. परिमेय संख्या यालाच आपण काय म्हणतो, रॅशनल नंबर. रॅशनल नंबर्स, परिमेय संख्या. याची व्याख्या काय असते बघा,
जर किंवा तुम्ही व्याख्या पण लिहू शकता, ज्या संख्यांना p भागिले q, आता इथे a भागिले b पण येऊ शकते, m भागिले n पण येऊ शकते, म्हणजेच अपूर्णांकात मानता येतील अशा कोणत्याही संख्या असतील, p भागिले q पण q नॉट इक्वल टू 0, q ची किंमत कधीही 0 नसली पाहिजे. का नसली पाहिजे ते पण सांगतो. काय असते बघा, जर मी 0 भागिले 4 जर लिहिलं तर याचं उत्तर काय असते, 0 असते, बरोबर. किंवा मी 0 भागिले काही लिहू, 1000 जरी लिहिलं तर याचं उत्तर काय असते, 0 असते. सपोज मी 0 भागिले -1 जर लिहिलं तरी याचा आन्सर काय असते, 0 असते. पण जर समजा मी 5 भागिले 0 लिहिलं तर याची किंमत मात्र सांगता येत नाही. हे आणखी ट्रू झालेलं नाही किंवा याची तुम्हाला ही जी किंमत आहे ती तुम्हाला सिद्ध करता येत नाही. या पद्धतीने तुम्हाला, त्यामुळे म्हणतो मी क्यूची किंमत काय नसली पाहिजे, 0 नसली पाहिजे. ज्या संख्यांना p भागिले q पण q नॉट इक्वल टू 0 या रूपात मांडता येते, त्या संख्यांना काय म्हणतो आपण, परिमेय संख्या असे म्हणतात. परिमेय संख्या असे म्हणतात. याची व्याख्या आणखीन पण वेगळ्या पद्धतीने घेता येईल. काय घेता येईल, जर m हा, किंवा इथे आपण p घेतल्यामुळे तर p पण वापरता येईल. p ही एक संख्या आहे, q ही एक संख्या आहे. p भागिले q किंवा काही गरज नाही आपल्याला, एक भरपूर झाली एवढं लक्षात ठेवा तुम्हाला. p आणि q इथे m पण येऊ शकते, n पण येऊ शकते. p भागिले q च्या रूपामध्ये ज्या संख्यांना मांडता येते त्या संख्यांना आपण काय म्हणतो, परिमेय संख्या असे म्हणतो. फक्त लक्षात ठेवायचं तुम्हाला, जो छेद आहे इथे m काय आला, काय n आला, काय काही चिंता नाही. फक्त छेदामध्ये जी संख्या असेल q ची किंमत काय नसली पाहिजे, 0 नसली पाहिजे. याचं उदाहरण जर घ्यायचं असतील संख्या तर तुम्ही घेऊ शकता. उदाहरणार्थ तुम्ही याचा जो नंबर सेट असतो तो q या अक्षराने दर्शवत असतो. पण आपण q बरोबर काय येईल तुम्हाला, -5 भागिले 4 घेता येईल, -3 भागिले 4 घेता येईल. मायनस पण असू शकतात, प्लस पण असू शकतात. त्याच्यानंतर 7 भागिले 3 घेता येईल. 0 पण येत असते परिमेय संख्येमध्ये. त्याच्यानंतर 7/9 घेता येईल. त्याच्यानंतर 4 पण घेता येईल. त्याच्यानंतर 5 पण का घेता येईल. अशा तुमच्या ह्या सुद्धा काय असतात, अनंत संख्या असतात. आता 4 का घ्यायचे की कुठल्याही संख्येच्या छेदस्थानी काही नसते, म्हणजेच काय असते, 1 असते. म्हणजेच 5 जरी घेतलं तरी तुमची ही काय असते, परिमेय संख्या असते. अशा सर्व संख्या काय असतात, परिमेय संख्या असतात. आणखी ह्या झाल्या तुमच्या परिमेय संख्या. आपण आणखी एक प्रकार बघू, तो म्हणजे कोणता, अपरिमेय संख्या. आता मी यालाच थोडंसं हे करतो. 7 नंबर पुढचा भाग, 7 नंबर अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या याला आपण काय म्हणतो, इररॅशनल नंबर. इररॅशनल नंबर आपण कशाने दर्शवू शकतो, काही फरक पडणार नाही. पण आता ज्या संख्या, जसं आता तुम्हाला परिमेय संख्या वापरल्या तसं तुम्हाला आता याची व्याख्या थोडीशी चेंज करता येईल. की ज्या संख्या परिमेय संख्या नसतात, अशा सर्व संख्या काय असतात, अपरिमेय संख्या असतात. इथं व्याख्या तुम्ही लिहिली तरी चालते. ज्या संख्या किंवा परिमेय संख्या सोडून उरलेल्या सर्व संख्या काय असतात, अपरिमेय असतात, असं लिहिलं तरी चालते. ज्या संख्या परिमेय संख्या नसतात त्या सर्व संख्या काय असतात, अपरिमेय असतात. अपरिमेय संख्या असतात. अपरिमेय संख्या असतात. आता अपरिमेय संख्येचे उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला एक फक्त एवढं लक्षात ठेवायचे की ज्या संख्यांचे वर्गमूळ, आता आपण आणखी एक संख्याचा प्रकार राहिला होता, आपण बघू ते नंतर वाटल्यास. आता पूर्ण संख्या बघायचं राहिलं, पूर्ण वर्ग संख्या बघायचं राहिलं, पूर्ण वर्ग संख्या पण बघू आपण. पूर्ण वर्ग संख्या बघायच्या असतील तर बघू वाटल्यास आपण नंतर येऊ. आता एक लक्षात ठेवायचं तुम्हाला, 1 चा वर्ग काय असतो, 1 असतो. 2 चा वर्ग काय असतो, 4 असतो. 3 चा वर्ग काय असतो, 9 असतो. 4 चा वर्ग काय असतो, 16 असतो. 5 चा वर्ग काय असतो, 25 असतो. ह्या ज्या संख्या आहेत या संख्यांना काय म्हणतो आपण,
पूर्ण वर्ग संख्या म्हणतो, पूर्ण वर्ग संख्या म्हणतो, बरोबर आहे. आता आपण हा प्रकार बघला नाही किंवा याची गरज नाही तुम्हाला, हे आपण लहानपणापासून शिकले, दुसरी तिसरीपासून शिकवत आलो, त्याच्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी कळतील. ह्याच्या म्हणजे कोणतीही संख्या, जी संख्या असेल, पूर्ण वर्ग संख्या म्हणजेच काय असतात, ती जी संख्या असेल त्या ती संख्या ही कोणा ना कोणत्यातरी संख्येचा वर्ग असली पाहिजे. 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, म्हणजे ह्या सर्व ज्या संख्या आहेत त्या काय आहेत, पूर्ण वर्ग संख्या आहेत. मग ह्या ज्या पूर्ण वर्ग संख्या आहेत त्या संख्या सोडून ह्या ज्या बाकीच्या संख्या उरल्यात, मग आता पूर्ण संख्या सोडून म्हणजेच कोणत्या उरल्या, याच्यामध्ये किती उरली, 3 उरली, याच्यामध्ये काय उरली, 5 उरली, 6 उरली, 7 उरली, 8 उरली, बरोबर आहे. त्याच्यानंतर 9च्या नंतर काय उरली, 10 उरली, 11 उरली, 12 उरली, 13 उरली, 14 उरली, 15 उरली. ह्या संख्येच्या उरल्या, या संख्यांचे वर्गमूळ म्हणजेच काय असते, अपरिमेय संख्या असते. म्हणजेच उदाहरण जर घ्यायचं म्हणलं तर काय असते, वर्गमुळात 3, वर्गमुळात 5, वर्गमुळात 7, वर्गमुळात 10, वर्गमुळात 8, वर्गमुळात 11, वर्गमुळात 14. अशा कितीही संख्या घ्या, या संख्या काय असतात, अपरिमेय संख्या असतात. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असं, पूर्ण वर्ग संख्यांचे किंवा पूर्ण वर्ग संख्या सोडून उरलेल्या सर्व संख्यांचे वर्गमूळ हे काय असतात, अपरिमेय संख्या असतात. हे झालं तुमचं अपरिमेय संख्या. त्याच्यानंतर अपरिमेय संख्या आणखीन काय असतात, समजा दुसरा एक प्रकार असतो की सपोज आपण एखादी संख्या घेतली, मी सपोज 7.3 पॉईंट आहे, 7.3 4 7 8 9 6 3 4 8 6 7 5 ही जी संख्या अनंतापर्यंत चालत असेल, म्हणजे कंटिन्यूमध्ये चालत असेल. आता बघा 7च्या नंतर हा जो पॉईंट आहे तो 3 4 7 8 9 हा कुठेही रिपीट नाही, आणि ही काय व्हायली संख्या अनंत, म्हणजे याच्या पुढे पण कंटिन्यूमध्ये चालू आहे. म्हणजेच याला आपण काय म्हणतो, नॉन टर्मिनेटिंग. नॉन टर्मिनेटिंग म्हणजे आपण मराठीमध्ये म्हणतो अनावर्त, अनावर्त संख्या, अनावर्त संख्या म्हणजेच अखंड अनावर्त. एकतर खंडित पण नाही आणि अनावर्त पण नाही. अनावर्त म्हणजेच काय बघा, अनावर्त म्हणजेच अनावर्त, आणि अनावर्त म्हणजे काय, आणि त्याला आपण खंडित अनावर्त आणि अखंडित अनावर्त काय म्हणतो. आता ही जी संख्या आहे ती अनंत आहे, म्हणजे पुढे चालू आहे कंटिन्यूमध्ये, म्हणजेच ही अखंड आहे. पण आवर्त आहे का, नाही, अनावर्त आहे. आवर्त काय असते, अनावर्त काय असते बघा. आवर्त म्हणजे काय असते बघा, आवर्त म्हणजे काय असते, आवर्त संख्या काय असतात, समजा 7च्या नंतर जर आपण एखादी संख्या समजा पॉईंट घेतला आणि याच्या डोक्यावर जर बार असेल, तर याचाच अर्थ काय असतो, याला आपण आवर्त म्हणतो. काय म्हणतो, आवर्त म्हणतो. खंडित आवर्त किंवा अखंड, ही सॉरी आवर्त म्हणतो फक्त, अखंडित वगैरे ते आपण नंतर आवर्त म्हणतो. आवर्त म्हणजेच काय, याचा काय अर्थ असतो की 7 पॉईंट ही जी 6 या डोक्यावर बार असेल, किंवा आपण याला असे लिहू शकतो, याच्या डोक्यावर टिंब पण ठेवू शकतो. म्हणजे याचा अर्थ काय असते की हा जो 6 आहे तो काय व्हायला रिपीट 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 असा वाढत चाललाय. म्हणजेच काय, अखंड अखंड आवर्त आहे. ज्यावेळेस अखंड आवर्त असतात त्या संख्या अपरिमेय नसतात, त्या कोणत्या असतात, परिमेय असतात. पण अखंड अनावर्त असतात, म्हणजे अखंड अनावर्त असतात, त्या संख्या मात्र काय असतात, अपरिमेय असतात. म्हणजे ही संख्या सुद्धा काय, अपरिमेय. आता ही जर संख्या विचारलं तर ही अपरिमेय का, नाही, ही संख्या परिमेय, कारण ही आवर्त आहे. आपल्याला काय पाहिजे, अनावर्त पाहिजे. ही आवर्त आहे म्हणून ही परिमेय आहे, आणि अखंड अनावर्त आहे म्हणून ही काय, अपरिमेय. असे पण असतात. आणखीन एक संख्या तुम्हाला बऱ्याच वेळा उदाहरण विचारू शकतो, आपण पाय म्हणतो, आणि पायची किंमत किती असते, 22/7 असते. पण ही पी भागिले क्यूच्या फॉर्म मध्ये आहे, म्हणून याला काय म्हणता येईल, आपल्याला परिमेय संख्या म्हणता येईल का, नाही म्हणता येईल. कारण ही किंमत जी आहे ती किंमत काय, ॲप्रॉक्स आहे, म्हणजे जवळजवळ आहे. काय म्हणू आपण याला, ॲप्रॉक्स आहे, म्हणजे जवळजवळ. ही जी पायची किंमत आहे ती किंमत काय, ॲप्रॉक्सचं साईन म्हणजे असं असते की ही 22/7 ही किंमत काय, ॲप्रॉक्स आहे, म्हणजे एकदम फिक्स किंवा एकदम करेक्ट असणारी किंमत ही 22/7 आहे का, नाही. आपण याला आणखीन पण लिहू शकतो 3.42, आणि याच्या पुढं पण असे कंटिन्यूमध्ये चालू असते 3.42 असे काहीतरी 142 काहीतरी 3. 7 21 किती उरला, 1 उरला,
7 1 7 सॉरी 142 ह्या 142 आणि हे असं कंटिन्यू चालतात. त्यामुळे ही संख्या काय फिक्स नाही किंवा करेक्ट नाही, ही सुद्धा संख्या ही पाय जी संख्या आहे ती सुद्धा काय अपरिमेय संख्येमध्ये येत असते. 0 हा परिमेय पण पाय ही काय अपरिमेय संख्या, म्हणजेच ह्या अपरिमेय संख्या असतात. आणि या परिमेय संख्या अपरिमेय संख्या आणि याचाच नंतर एक आपण शेवटचा एक पॉईंट बघू आणि त्याच्यानंतर आपण इथं थांब. एक शेवटचं आहे रिअल नंबर्स, वास्तव संख्या म्हणून आपण त्याला 8 नंबर वास्तव संख्या, त्याला आपण रिअल नंबर, रिअल नंबर्स. सर्वच्या सर्व संख्या काय असतात वास्तव संख्या असतात. रिअल नंबरची व्याख्या मी तुम्हाला काय देणार नाही, फक्त लक्षात ठेवायचे जर मी वास्तव संख्या म्हणलं तर वास्तव संख्येची व्याख्या काय असेल, वास्तव संख्या बरोबर परिमेय संख्या आणि अधिक अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या म्हणजे लक्षात ठेवायचं असेल तुम्हाला, परिमेय सर्व परिमेय संख्या आणि सर्व अपरिमेय संख्या मिळून जे संख्या समूह तयार होतो त्यालाच आपण काय म्हणतो वास्तव संख्या असे म्हणतो. याच्यामध्ये सर्वच आल्या, शून्य आला, ऋण आल्या, धन आल्या, सर्वच्या सर्व संख्या काय आल्या या वास्तव संख्यामध्ये आल्या. आणखी संख्यांचे प्रकार आहेत त्रिकोणी संख्या, चौकोनी संख्या, पंचकोनी संख्या. चौकोनी संख्या म्हणजेच पूर्णवर्ग संख्या, पंचकोनी संख्या, षटकोनी संख्या, अशा भरपूर संख्यांचे प्रकार आहेत. पण आपण आज काय पाहिलेले नैसर्गिक संख्यापासून ते वास्तव संख्यापर्यंत पाहिले. मी परत एकदा सांगतो, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्ण वर्ग संख्या मी इथं थोडक्यात सांगितलं, पूर्ण वर्ग संख्या, पूर्णांक संख्या, विषम संख्या, समसंख्या, त्याच्यानंतर परिमेय संख्या, अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या, अशा आपण 8 प्रकार बघितले. या 8 प्रकारामध्ये हे तुमचे हे जे 8 प्रकार आहेत हे तुमच्यासाठी आपण बेसिक गणितामध्येच पाहत असतो. तुम्हाला खूप महत्त्वाचे 5वी पासून म्हणजे जवळपास आपण 5वी ते 10वीच्या जेवढ्या काही स्पर्धा परीक्षा असतील तेवढ्या स्पर्धा परीक्षा, त्याच्यामध्ये नवोदय आली, त्याच्यानंतर तुमची आपण बरेच परीक्षा आहेत तुमच्या, BDS, MTS, सगळ्या काही परीक्षा येतील. त्या सर्व परीक्षेसाठी तुमच्या ह्या ज्या नैसर्गिक संख्या, ह्या पूर्ण संख्या, समसंख्या, विषम संख्या, हे सगळ्याच्या सगळ्या संख्या काय आहेत अति महत्त्वाच्या आहेत. त्याच्यात नंतर आपण MPSC, त्याच्यानंतर PSI, STI, सगळ्या काही संख्या आहेत, ह्या संख्यांचे प्रकार त्याच्यामध्ये सुद्धा येत असतात. आणखीन महत्त्वाचा एक पॉईंट आहे तो म्हणजे मूळ संख्या. त्याच्यानंतर मूळ संख्याचे 2 प्रकार आहेत, सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या. त्याच्यानंतर मूळ संख्या घेतलं की आपल्याला लगेच संयुक्त संख्या पण घ्यावं लागतील. ह्या सर्व संख्या, पण मूळ संख्याचा हा जो एक टॉपिक आहे तो थोडासा मोठा आहे, वास्ट आहे, त्याच्यामुळे आपण तो सेपरेट बघू. मूळ संख्या म्हणलं की मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या आणि संयुक्त संख्या, त्या 4 संख्यांचाच प्रकार जे आहे त्यांचा आपण एक व्हिडिओ सेपरेट करू आणि तो थोडासा महत्त्वाचा पॉईंट आहे, त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये मिक्स करू नये. आपण नवीन व्हिडिओमध्ये तो कंटिन्यूमध्ये करू. तोपर्यंत आपण थँक्यू.